आत्महत्या करण्याचं मूळ कारण काय? तर पोरीनं ब्लॉक केलं. पोरीनं ब्लॉक केलं म्हणून तू जर मरत असेल तर तू 9 महिन्याच्या आतच मरायला पाहिजे होता. माईला ताण, बापाला ताण, समाजाला ताण, त्यामुळे तो पहिलेच गेलेला गरजेचा होता. ओरी बिरीमुळं मरायची गरज नाही. आणि प्रगती करत असताना, तयारी करत असताना तुला ताण आला, तणावाला मरायची काय गरज आहे? और लढेंगे. मी फॉरेस्टमध्ये नोकरीला होतो, सोडलं. समजा नाही व्हायरल झालं असतं तर काय झालं असतं? जगायला तर साधन होतं, तेवढी बुद्धिमत्ता होती. पण बाबा जे होतं ते चांगल्यासाठी. योगायोग आपला कार्यक्रम जमला, यूट्यूबला व्हायरल झालो, दिवस बदलले. पण दिवस बदलत असताना एक गोष्ट आवर्जून सांगेलो, केवळ मीडिया माध्यमाला बरं वाटते म्हणून मी बोलत नाही. मी साहेब कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे 50,000 रुपये घेत असतो. कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे 50,000 रुपये घेत असतो. 10 दिवसापासून 60,000 केलेत. कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे मी 60,000 रुपये घेत असतो 10 दिवसापासून. आता हे यूट्यूब माध्यमातून सांगायला किती धमक लागेल भाऊ? हे मीडिया चालू आहे ना आता. कुठल्याही कार्यक्रमाला बोलायचे 60,000 रुपये घेत असतो. 59,999 पण नाही, 60च. पण एक गोष्ट सांगायलो, त्या 60,000 रुपये येणाऱ्या काळात माझ्या घरासाठी, माझ्या बायकोसाठी, माझ्या वैयक्तिक भौतिक सुविधेसाठी माझ्या मेलेल्या आईची शपथ घेऊन सांगतो, तो एकही रुपया माझ्या स्वतःसाठी खर्च करत नाही. ज्या लेकराला मायबाप नाही, ज्या पोराला मायबाप नाही, ज्या पोरीला नवऱ्यानं सोडून दिले, तिला शिकायचंय, मोठं व्हायचंय, तिच्या मोफत शिक्षणासाठी ते पैसे वेगळे खर्च करत असतो. आणि म्हणून आपली मी तुम्हाला सुरुवात का म्हणली, उद्या महा कार्यक्रम एकनाथ शिंदे साहेबासोबत आहे. उद्या स्टेजवर मी शिंदे साहेबासोबत, येणाऱ्या काळात मोदी साहेबासोबत दिसल, कोणासोबतही दिसो. पण कुठल्या पक्षाचा रुमाल आपल्या गळ्यात दिसणार नाही. का? आपला एकच पक्ष, अभ्यासावर लक्ष. कुठलाही दिसेल मी तुम्हाला, कुठलाही कार्यक्रम असेल, पार्टीचा नसेल, पुढे गुणवत्ता नाव असेल, विद्यार्थी असेल, तिथं काँग्रेस राजे राहतील. आपलं आयुष्य, तुमचं भविष्य. पक्षपेक्षाशी आपल्याला काहीच घेणं नाही. माणूस चांगला आहे, हम तुम्हारे साथ है. माणूस दलिंदर है, तुम्हारे बघा. त्याच्याशिवाय परिणाम म्हणून तुम्हाला एकच विनंती करायला, काही करा, मोठे व्हा, अधिकारी व्हा, पण गरिबाचा कार्यक्रम ठोकू नका. येड्या मुड्यापासून लांब राहा. कारण तुमच्या बाजूला बसलेले लोक तुम्हाला निगेटिव्ह करत असतात. ढासळलेल्या घराचे लोक इटा पण सोडत नाहीत भाऊ. म्हणून स्वतःला ढासळू देऊ नका. लोक मजा घ्यायला बसलेले आहेत. आपलं स्वप्न लोकांना सांगायची गरज नाही. पूर्ण झालं, इथं यायचं, मग भाषण करायचं. तुमच्यापैकी एखादा गोरगरीब पोरग आहे, त्याची इच्छा आहे, आता जरी इथे येऊन त्याला बोलायचंय, पण त्याच्याकडे पद नाही, प्रतिष्ठा नाही, त्या लोक बोलू देणार नाहीत. पण एकदा तू सक्सेस झाला, काहीही सांग, सूर्य पश्चिमेकडे उगवतो, यस, लागला उगवायला. मी 6 वाजता पाहिला म्हणते संध्याकाळच्या. काही होते कधी, कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है, जब नाकामयाब होते तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है. आपले दिवस चांगले आहेत तर लोक आपल्यासोबत आहेत, आपले दिवस वाईट आहे तर तुला नातेवाईकात बी आपल्याला किंमत नाही. तुमच्या बाजूच्या भावकीमध्ये शहरात घर बांधलं, वास्तुशांतीची पत्रिका देखील आपल्या बापाला लिहिली नाही. का? आपल्या बापाच्या पायातल्या चपलेमुळं, आपल्या बापाच्या अंगातल्या फाटलेल्या बनेलीमुळं, आपल्या बापाच्या गळ्यात असलेल्या रुमालामुळं आपल्या बापाला पत्रिका पण आली नाही. त्याचं एकमेव कारण फक्त गरिबी आहे. मग ती बदलायसाठी आता मेहनत नाही घ्यायची तर घ्यायची कधी? वेळ वाया का घालायचा? हे करत असताना मात्र दलिंदर मित्रापासून लांब राहा. मित्र सर्वात डेंजर. आणि येड्या मुड्यांपासून लांब राहा, कारण त्याच्या डोक्यात काय चालतंय हे कधीच आपल्याला कळत नाही. रस्त्यानं पाहताना तुम्ही मानसिक रोगी लोक पाहिले असतील. मानसिक रोगी आहे ना, पॉलिथिन असती, तुमच्याकडून काही बी घेते, त्या पॉलिथिनमध्ये टाकते, काही बी घेते, पॉलिथिनमध्ये टाकते. आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, खांब्याला फोन कान लावते, मोदी साहेबाला फोन लावते. येडं ते येड्याच्या डोक्यात काय चालतं? इथं काही काही बसलेत, माझ्याकडे पाहिलेत, मला दाखवायलेत, मी सरकार आमचं चांगलं लक्ष आहे, पण त्याच्या डोक्यात दुसराच विचार चालू आहे. आज ग्राउंडला जायचंय, ती काल आली होती, आज येते का नाही? पहिल्यांदाच आमच्या ग्राउंडवर दिसली होती. एक जण मला, ती पहिली आपल्या क्लासला होती, आता दुसऱ्या गेली. काही काही त्याच्यात बेजार आहेत, आणि काही काही जागतिक हनुमान जयंतीचे अध्यक्ष आहेत. त्याला काही घेणं नाही जगात काय चालू आहे, कसं चालू आहे. इथं महिला मंडळ आहे, पोरीचा तर इशेच खालास. तुमच्याबद्दल न बोललेलं बरं. फक्त एकच विनंती आहे, समय तुम्हाला वेळ कमी आहे, 2 वर्ष 3 वर्षे, 4थ्या वर्षापर्यंत बाप तयारी करू देत नाही. का? लग्न, भावकी नावाचा दलिंदर प्राणी, तुमच्यासाठी पाहिलेला पोरगा आहे ना, बढियापैकी डाटा तयार होतो, तो असा फोटो तयार होतो गुटगुटीत, तो नाव, तो डाटा, या मामाचं नाव, तुझी हाईट, उंची, रास, डाटा तयार होतो. कळलं का? आणि मग तू हा केलं नाही, आता या टायमाला अभ्यास केला नाही, व्हॉट्सअपकडे बिझी राहिली, तर मग तुझा बाप लग्नात तुला सिलाई मशीन देतो. चल दे मग, खटाड खोटूड खटाड खोटूड, लगेच तुझ्या घरावर पाठी, येथे पिकोफॉल करून मिळेल. लगेच तुझ्या घरावर पाठी, येथे पंजाबी ड्रेस शिवून मिळेल. पोरगी लयच हुशार असेल तर ब्युटी पार्लर, पेशंट कमी, हेच पेशंट 24 तास. विनंती एकच आहे पोरी हो, पोरायला सांगितलं बाबा येड्या मुड्याच्या नादी लागू नका. सध्या महाराष्ट्रात तेच वातावरण बिघडलेलं आहे. थोडं राजकारणापासून बाजूला जा, धर्म जातीचा चष्मा उतरा. सर्वात मोठा धर्म मानवता आहे, तो मानवता धर्म प्रेरित करा. छत्रपती शिवाजी महाराज हे दिसल्याच्या नंतर पहिल्यांदा मानवता प्रेरित झाली पाहिजे. स्वराज्यामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक होते. काही भांडगुळं जाणून बुजून शिवाजी महाराजांवर बोलण्याचा प्रयत्न करतात, काही भिकारचोटांना व्हायरल व्हायचं असते म्हणून ते बोलत असतात. पण इथून पुढे एक गोष्ट लक्षात घ्या, शिवाजी महाराज असतील,
किंवा महाराष्ट्रातला कुठलाही विचारवंत समाजसुधारक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, यांच्याबद्दल बोलणाऱ्या कुठले बांडगुळ अवलादी असतील तर जिथं भेटेल तिथं त्याला एकदा धुवा, त्याला नीट करा. त्याच्यात व्यक्ती सापेक्ष भेद करू नका. हा या जातीचा आहे म्हणून बोलायचं नाही आणि तो त्या जातीचा आहे म्हणून बोलायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अस्मिता. का अस्मिता? तुमच्या घरामध्ये तुमच्या आजाचा फोटो नाही, तुमच्या घरामध्ये तुमच्या पंजोबाचा फोटो नाही. का? आजानं धतुरा केलंच काय? आजानं अख्खं गाव खाल्लं. आजानं केलं काय? बरोबर आहे की नाही? अरे पण 393 वर्षानंतर महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये घोड्यावर एक तेज पुरुष बसलेला आहे, चेहऱ्यावर तेज आहे, हातात लखलखती तलवार आहे, स्वराज्य तापण्याचा हेतू मनामध्ये आहे. त्या बापाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. 394 वर्ष झालेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक नाव आहे. 132 वर्ष झालेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक बाप माणूस उभा आहे, हातात संविधान आहे, बोट असं वरती आहे, भिवू नको, मी त्या पाठीशी म्हणणार आपला बाप आहे. त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. हे आपण विसरता कामा नये. आपल्या घरात तिसऱ्या पिढीचा फोटो नाही. का? तिसऱ्या पिढीने आपल्यासाठी केलंच काही नाही. म्हणून पोरं पहिले आपले आदर्श चेक करा. दलिंदर लोकांच्या संगतीत राहू नका. जरासं रीलच्या नादी लागू नका. रिअल होण्याचा प्रयत्न करा. स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही. ज्याचं स्टेटस असते लोक त्याचं स्टेटसला ठेवतात. म्हणून पहिले स्वतःचं स्टेटस बनवायचं शिका. तुमचा रिझल्ट लागला पाहिजे, लोकांनी तो शोधला पाहिजे, अख्ख्या गावातल्या लोकांनी तो स्टेटस ठेवलं पाहिजे. नाही तर आपला बाप आहे गावामध्ये सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात जातो, गावामध्ये सूर्य मावळल्याच्या नंतर घरी येतो. का? तर आपला बाप स्थानिक ठिकाणी कुठं बोलला तर बाजूचे भांडगुळं डायलॉग हाणतात की काका गप बसा, तुम्हाला काही कळत नाही. भाऊकीतले लोक तुझ्या सोयरिकेसाठी बेजार होतात, तुला रिश्ता आणण्यासाठी बेजार होतात. तो एकच काम आहे, तुला निकाल लागला पाहिजे. तुला निकाल लागल्यावर भाऊकीतले लोक तुझा फोटो जमा करतात. भाऊकीतले लोक बढियापैकी वर्दीवर तुझा फोटो तयार करतात. भाऊकीतले लोक तुझ्या बापाचा फोटो घेतात. जिथं गर्दा असतो का तिथं बॅनर टाकतात. तुझा बाप जे सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात जातो का ते बाप 9 वाजता उठते, त्या मंदिरापाशी जाते, पारापाशी जाते, तो बॅनर लागलेला असते. जे गावातले लोक तुझ्या बापाला म्हणत होते काका गप बसा, तीच लोक तुझ्या बापाला इथं बसा म्हणतात. तो बाप तिथं बसतो, बसता बसता मिशीवर ताव देतो. तुझ्या फोटोकडे पाहून गावातल्या लोकांना सांगतो नाद केला, पण आपल्या पोरीन वाया नाही जाऊ दिला. येणाऱ्या काळात ते तुला करायचंय. त्यासाठी कांगणेसरच्या भाषणाची गरज नाही, कारण भाषणानं महाराष्ट्र सुधरत नाही. मी तुम्हाला सिंपल प्रश्न विचारतो, जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? जोरात सांगा मला. भारतात. भारतात पण बालाजी भरपूर देव आहेत ना. जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? जोरात सांगा. हा, असं मरेलवाणी नाही. जोरात. जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? जोरात. जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जगातले सर्वाधिक जास्त देव कुठे आहेत? जगातले सर्वाधिक जास्त संत कुठे आहेत? जगात सर्वाधिक जास्त प्रबोधनकार कुठे आहेत? जगात सर्वाधिक जास्त कीर्तनकार कुठे आहेत? जगात सर्वाधिक जास्त वक्ते कुठे आहेत? जगात सर्वाधिक जास्त व्याख्याते कुठे आहेत? जगात सर्वाधिक जास्त नेते कुठे आहेत? जगात सर्वाधिक जास्त धर्म कुठे आहेत? जगात सर्वाधिक जास्त जाती कुठे आहेत? जगात सर्वाधिक जास्त सामाजिक संघटना कुठे आहेत? जगात सर्वाधिक जास्त क्रांतिकारक कुठे होते? जगात सर्वाधिक जास्त दलिंदर कुठे आहेत? राईट. काय परिवर्तन झालं? 12व्या शतकापासून लोक बोलले, मेले, लोक इसरून गेले. बदल काय झाला? जगातले सर्वाधिक जास्त देव या भारतात. कधी ऐकलं का अमेरिकेमध्ये मर्याई आली, बाईच्या अंगात आलं, बाई झुलू लागली, डपडीच्या तालावर डड्डांग आहा टट्टांग हो हो, डड्डांग टट्टांग आहा हो हो. कधी ऐकलं? ऐकलं का? मग जगातले सर्वाधिक देव कुठं? या भारतात. जगातले सर्वाधिक संत कुठं? या भारतात. जगातले सर्वाधिक प्रबोधनकार कुठं? या भारतात. कीर्तनकार कुठं? या भारतात. वक्ते कुठं? या भारतात. व्याख्याते कुठं? या भारतात. पण मी शेवटी म्हणलो दलिंदर पण या भारतात. का? गोरगरिबाचा पैसा लुटणारे भिकारचोट या भारतात. नोकरीला 1.25 लाख पगार असून शेतकऱ्याचे 5,000 मागणारे भिकारचोट या भारतात. सिमेंट रोड गायब करणारे भिकारचोट या भारतात. संडाचं छत गायब करणारे भिकारचोट या भारतात. डांबर रोड गायब करणारे भिकारचोट या भारतात. शाळेची घंटी चोरणारे भिकारचोट या भारतात. शाळेचं हल्लेलं पत्र आपल्या गोठ्यावर नेऊन टाकणारे भिकारचोट या भारतात. 200 कोटीची इमारत झाल्यावर कोपऱ्यात थुकणारे भिकारचोट या भारतात. एसटीचे सीटं फाडणारे भिकारचोट या भारतात. काचा फोडणारे या भारतात. शाळेची हल्लेली फरची आपल्या घरासमोर नेऊन टाकणारे भिकारचोट. काय बदल झाला? परिवर्तन काय झालं? अरे गेली वर्षानुवर्षे बोंबलेत लोक. काय परिवर्तन झालं? अरे जगातला एकमेव देश आहे ज्या देशात भाषणाची दुकानदारी चालती. मी हे आलो 50 घेऊन चाललो, काही धतुरा परिवर्तन होणार नाही. एकमेव देश आहे ज्या देशात पानपोईवर ठेवलेला ग्लास साखळ दंडानं बांधून ठेवावा लागतो. ही या देशाची शोकांतिका आहे. पानपोई ना, पानपोई, त्याच्यावरला ग्लास साखळ दंडानं बांधून नाही, एल्डिंग करून ठेवावं लागते. ग्लास न्यायला अमेरिकेचे येते, जपानचा मनुष्य ते ग्लास चोरायला. ग्लास नेतंय कोण? अरे जगातला एकमेव देश आहे ज्या देशात बँकेतला 2 रुपयाचा बिना ढाकणाचा पेन सुतुळीनं बांधून ठेवावं लागते. काय धतुरा परिवर्तन झालं? किती लोक बोलून गेले भाऊ.
इथं आलं केवळ डायलॉग आणि शिरोशिरी मायल्यान परिवर्तन होते का? मला लोक म्हणतात सर तुम्ही प्रेरणादायी व्याख्या देत. काहीच म्हणू नको म्हणलं, मोजे चलाले चल दे. मही मलाच काही प्रेरणा भेटली नाही, तुला कुठून प्रेरणा देऊ? आहे ना, प्रेरणा काही नसते. ज्याला माईची साडी आहे त्या साडीला 2 जोडे दिसले, ज्याला बापाची फाटलेली चप्पल दिसली त्या गध्याला काय करायचं कोणाच्या भाषणाची? त्याला ताण यावं ना. ही परिस्थिती बदलायची आहे. अरे महाबाप की गाडीत आला पाहिजे. माझ्या बापाची जिंदगी मोटरसायकलवर जाण्यात गेली, माझ्या बापाची जिंदगी पैदल जाण्यात गेली. माझ्या बापाला कधी कोणी लिफ्ट दिली नाही. एक कामाला पाहिजे, काय झक मारायची मारू, रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, कुठं तरी जाऊ, काम धंदे करू, या गाडी किरायन करू, फाट्यावर आपल्या बापाला बोलू, स्टँडवर आपल्या बापाला बोलू, आपल्या बापाला पुढच्या सीटवर बसू, आपल्या बापानं हात आमरेसवर ठेवला पाहिजे, ती गाडी चौकात गेली पाहिजे. चौकात गेल्यावर खटकन आपण उतरून बापाच्या गाडीचा पुढचा दरवाजा उघडला पाहिजे, आपल्या बापाचा पाय खाली पडला पाहिजे. ज्या लोकांनी आपल्या बापाला कधी गाडीत पाहिलं नव्हतं त्या दलिंदर लोकांनी आपल्या बापाला गाडीत पाहून कोमात गेले पाहिजे. त्या बापाला पण खाली उतरलं पाहिजे. आपण बापाच्या पाया पडलो पाहिजे. का? बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सुखी मिदों की कोई डाली नहीं होती, जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में उनकी झोली कभी खाली नहीं होती, उनकी झोली कभी खाली नहीं होती. मग त्याला काय गरज आहे कोणाच्या भाषणाची? परिवर्तन कोणतं? एक स्वप्न मनात बाळगायचं, एक दिवस आपल्या गावात आपल्या किमतीच्या 4 व्हीलरमध्ये पुढच्या सीटवर बसून आपल्या बापाला आपल्या गावात न्यायचंय. त्याला काँग्रेसच्या भाषणाची गरज आहे, इथं मारलेल्या हिंदी डायलॉगची गरज आहे, इथं दिलेल्या मोटिवेशनची गरज आहे. मग त्याला एखाद्या डाकू समाजात हैदोस घालणाऱ्या व्यक्तीला आदर्श मानण्याची गरज आहे. आदर्श कोण? बापाची फाटलेली बनेल. आदर्श कोण? घरावरले पत्र. आदर्श कोण? मोठ्या बहिणीच्या लग्नाचा प्रश्न. आदर्श कोण? अरे तुला आलेलं नातं नाकारलं गेलं. आदर्श कोण? गल्लीतल्या भावकीतल्या लोकांनी तुझ्या बापाचं पत्रिकेवर न टाकलेलं नाव. हे तुझे आदर्श. याच्यातून घ्यायची प्रेरणा आणि झक मारायची ना अभ्यास करायचा. त्या परभणीमध्ये ज्या क्लासनं पैदल फिरत होतो का, शिकवत असताना राहायला घालला होता, या रोडनं आपलं ऑफिस असेल, या ऑफिस उघडायला कोणतरी असेल, मला भेटायचं तर 3 लोकांना विचारून मला भेटायला यावं लागेल. ते दिवस आणण्यासाठी महत्त्वाकांक्षा तेवढी लागेल, अभ्यासही तसंच लागेल. केवळ डायलॉगबाजी, एन्जॉय, एंटरटेनमेंट, कॉमेडीनं माणसं व्हायरल होत नाहीत. आहे ना, लय लोक रील स्टार आहेत. माझ्यापेक्षा 5 मिलियन लोकांचे फॉलोअर असतील. काही ना चंगळ्या बोले म्हणलं असेल, काही ना किंग मेकर म्हणलं असेल, है ना, कोणी फरच्या वाजवल्या असतील, पण त्या विचारमंचावर फोटो लागताना मार्गदर्शक म्हणून शब्द लागला पाहिजे. कळलं का? आपण कोणाच्या जीवनात आगळं वेगळं परिवर्तन करू शकलो पाहिजे. ते करण्यासाठी पहिल्यांदा तुमचे विचार तसे चालले पाहिजेत. शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव घ्यायचं, पण नाव घेताना अंतर्मनाला एक प्रश्न विचारायचा. कारण आपले 3 चेहरे असतात ताई. 3 चेहरे म्हणजे मी या जगाला कसं दिसावं यासाठी पहिले बेजार होतो. दुसरी गोष्ट, मला मी कसं आवडायला पाहिजे याच्यासाठी मी बेजार होतो. आणि तिसरा चेहरा मला माहिती आहे मी किती दलिंदर आहे, मी किती हरामखोर आहे. हा तिसरा चेहरा मला माहिती आहे. मला जगाला वेगळा दाखवायचा आहे, त्याच्यानंतर मी जगाला दिसायला पाहिजे तो वेगळा, पण मी कसा आहे हे मला माहिती आहे. जो तिसरा चेहरा म्हणला ना, यू आर बेस्ट, जगात नंबर 1. बाकीचे लोक काय म्हणतात काही घेणं नाही. तिसरा चेहरा तुम्हाला म्हणला पाहिजे, यू आर बेस्ट. पोरिओ 13,050 जागा डिक्लेअर झाल्यात पोलीस भरतीच्या. येस नो? हां, सांगा मला ब्रिक्स परीक्षेत कुठं पार पडली? हां पोरो, मुळात हे मग भाषणाचा कार्यक्रम नाही पाहिजे, यायला प्रश्न विचारणे आहे का नाही? अरे ब्रिक परीक्षेत कुठं पार पडली? अभ्यास करायला तुम्ही? अभ्यास करायला का नाही? मग कुठलीही गोष्ट सध्या जे चालू आहे का ती गोष्ट तुमच्या डोक्यात पाहिजे का नाही? या विधान भवनाच्या समोर कोणत्या 2 नेत्याचे भांडणं झाले सांगा? विधानसभा मुंबईला आहे, तिथं कोणत्या 2 नेत्याच्या समोर भांडणं झाली? हां, मग तू काय पाहत असते टी व्हीमध्ये? पिंकीचा विजय असो, लांगीर झालं जी, तुझ्यात जीव रंगला, कसोटी जिंदगी की, तू रे पवित्र रिश्ता, हां इशक जादे. मग तेल कळलं कोणत्या 2 नेत्याचे भांडण झाले प्रत्येकाला कळलं. मी विचारलं ब्रिक परिषद, बरोबर आहे, सध्या चालू इव्हेंट आहे का नाही ब्रिक परिषद? काय ब्रिक? BRICS आहे का नाव? B फॉर ब्राझील, R फॉर रशिया, I फॉर इंडिया, C फॉर चीन, S फॉर साऊथ आफ्रिका. 16 जून 2009ला स्थापना. जिम ओ नील तिचा जनक. पहिली परिषद येकातेरिनबर्ग रशिया. भारतात झालेल्या परिषदा 2012, 2016, 2021. पहिली परिषद दिल्ली, दुसरी परिषद गोवा, तिसरी परिषद दिल्ली. वर्ष 2021. प्रत्यक्ष परिषद झाली नाही, व्हिडिओ कॉन्फरन्स. कारण कोरोना. मग कोरोना, भारताचे पंतप्रधान, प्यारे भाई और बहिनो, टाळ्या थाळ्या दिवे, टाळ्या काऊन वाजल्या, थाळ्या काऊन वाजल्या? तर कोरोनाचे विषाणू बहिरे व्हावेत. दिवे काऊन लावले? तर लई मोठी उष्णता झाल्यामुळं ते मरून जावेत. नवीन भारतात लागलेला शोध कोरोना. 22 एप्रिल जनता कर्फ्यू, बरोबर आहे. त्यामुळे तिसरी गोलमेज परिषद कशावर झाली? व्हिडिओ कॉन्फरन्स. कोणा केली? नरेंद्र मोदी. पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये, हा गोलमेज परिषद नाही, ब्रिक्स परिषद. तर पहिली ब्रिक्स परिषद कोण? मनमोहन सिंग 2012 भारताचे पंतप्रधान असताना. भारतामध्ये 3 परिषदा झाल्या. 17वी जी चालू आहे ती चालू आहे ब्राझीलमध्ये. ब्राझीलमध्ये रिओ दी जेनेरिओ नावाचं शहर आहे. तिथं याच रिओ दी जेनेरिओमध्ये 31व्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या होत्या. ऑलिम्पिक स्पर्धेची स्थापना 6 एप्रिल 1896.
ग्रीक नावाच्या राष्ट्रात अथेन्स या ठिकाणी आतापर्यंत ऑलिम्पिकचे किती सामने झाले? 33. 33व्या कुठं? पॅरिस. 32व्या कुठं? टोकियो. 31व्या कुठं? रिओ. 30व्या कुठं? लंडन. 29व्या कुठं? बीजिंग चीन. आपल्याला सुवर्ण पदक 2. 29वी ऑलिम्पिक स्पर्धा बीजिंग चीन, तिथं भेटलेलं पदक अभिनव बिंद्रा 100 मीटर नेमबाजी. अभिनव बिंद्रा BSNLचा ब्रँड एम्बेसिडर, सोबत दीपिका पादुकोण. BSNL 1996. BSNLचा लॉंग फॉर्म, त्याचं ब्रीद वाक्य कनेक्टिंग पीपल टू इंडिया. टावर खाली उभा असल्यावर पण नेटवर्क येत नाही. आयडिया, एक आयडिया जो बदलते आपकी दुनिया है ना. जिओ धन धनाधन. इनिनॉर लग्न जमला, इनिनॉर घ्या. रिलायन्स कर लो दुनिया मुठ्ठी में. वडाफोन ऐसी आजादी और कहा. आणि मग शेवटी इसको लगा डाला लाईव्ह झिंगा लाला. टाटा स्काय. मेलन थाडा पण गेले का नाही. अरे कुठली गोष्ट करत असताना एक विनंती करायला पोरो, येड्या मुड्याच्या नादी लागू नका. येड्याच्या डोक्यात जे चालतंय ते कधी सांगता येत नाही, म्हणून आजूबाजूला चांगले लोक बाळगा. जो पोरग म्हणेल का की बाबा तुझा बाप 5,000 रुपये क्लासला भरण्यासाठी बेजार होता, तुझा बाप 5,000 रुपये क्लासला भरण्यासाठी बेजार होता, म्हणून एक विनंती आहे बाबा, अभ्यास कर, वायफळ वेळ घालू नको. नाही तर होतंय काय, एक येडा असतंय ऊसाच्या शेतामध्ये, ते ऊस चालू लागलं, कळतं ना ऊस चालणं, ऊसाचे पाते चालू लागलं. आता येड्या लोकांचं एक वैशिष्ट्य असते, तुम्ही त्याच्याकडे पहा, ते तुमच्याकडे पाहते. तुम्ही स्माईल करा, ती बी स्माईल करते. तुम्ही डोळे वाटारा, ते दगड फेकून आणते. येड्याचं वैशिष्ट्य असते. त्याच्या डोक्यात काय चालतं हे कळू देत नाही. मग मेन गोष्ट काय बाबा, की ते जे येडं आहे त्याचं ते काम करू लागलं. तू यासारख्या पोलीस भरतीच्या पोरानं त्याच्याकडे पाहिलं, स्माईल केली. शेतामध्ये त्याचं ते काम करू लागलं, तू रस्त्यानं जाऊ लागला. त्यानं तुझ्याकडे पाहिलं, तू त्याच्याकडे पाहिलं, तू आज स्माईल केली, त्यानंही स्माईल केली. तू काय केलं, डोळे वटारले, ते त्या मागं लागलं. आता ते येडं आहे, तू पोलीस भरतीचा आहे, मग तू आज 100 मीटरची तयारी केलेली, तू बेधाव वेगानं 100 मीटर. येडं हातात इळा, ते त्या मागं 100 मीटर. का तर तू डोळे वटारून पाहिले, गरज होती का, पण त्यात बिनाकामाचा किरम्या लागलं ती ह्या मागं. ते आता ते येडं आहे, त्याला दम लागणार आहे का, नाही. तू 100 मीटर पळाला, मागं पाहिलं, येडं मागच, हातात इळा, डोळे लाल भडक, हुलाला हुलाला. तू प्रॅक्टिस केलेली 1600 मीटर, येडं तू या मागच 1600 मीटर, 2च हाताचं अंतर, मागं पाहिलं, येडं जवळच, तू गेला कोमात. मग तू आज जुनी प्रॅक्टिस केली 5 किलोमीटर फॉरेस्ट, 5 किलोमीटर पळाला ह्या इकडं नाशिक रोडला, मागं पाहिलं, येडं मागच, कोमात गेला तू. मग तू फॉरेस्टमध्ये 25 किलोमीटर वॉकिंग, 25 किलोमीटर पळाला, मागं पाहिलं, येडं 2च हातावर, तू कोमात गेला. तुला कळलं आपला कार्यक्रम ठोकला. कह्याल त्याच्याकडे डोळे वटारून पहा बापा, कोणाचा चेहरा पाहिला होता, मेलो मी. 30 किलोमीटर पळाला मरणाच्या आकांतानं, तरी येडं मागच. 40 किलोमीटर पळाला मरणाच्या आकांतानं, तरी येडं मागच. पळता पळता मागं पाहू लागला, येडं मागच. चेहऱ्यावर राग, त्याच्या हातात धारधार इळा, आणि इळावरती करून ती त्या मागं लागले. तू पुढं पळायला, येडं मागच, तू पुढं पळायला, येडं मागच. पळता पळता तू खड्यात पडला, तुला डोळे झाकले, म्हणला देवा वाचव बाबा, कुठून सुडबुद्धी सुचली, याचा चेहरा पाहिला, आणि तू खड्यात पडला. त्या येड्यानं खड्यात उडी मारली, तुला हात लावला, जिंकलं का नाही म्हणला. ते काय पळू लागलं जिंकायसाठी. तुला काय वाटलं आपला कार्यक्रम ठोकतंय, तसं आपल्या बाजूला एखादं दलिंदर असते पहा, ते जाणून बुजून आपल्या निगेटिव्ह करते. हे लोक ओळखा. पहिली गोष्ट, आपल्याला सशक्त भारत घडवायचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पेरायचे आहेत. म्हणून आपल्या भारताच्या प्रतिज्ञेत बाळांनो एक शब्द आहे, भारत माझा देश आहे. हा कार्यक्रम कोणाचा आहे, आपला नाही. आपला म्हणल्यावर कार्यक्रम ठोकला तिथंच. हा कार्यक्रम माझा आहे, आपला नाही. भारताच्या प्रतिज्ञेत काऊन नाही म्हणलं आपण, भारत आपला देश आहे. आपला म्हणल्यावर जबाबदारी दुसऱ्यावर. एसटी आपली आहे, कोपऱ्यात थूक, सीट फाड, मस्तंग पिंपळाचं पान काढ, अलीकून तू नावले, पलीकून तिचं नाव ले, अख्खं गाव आलं तिच्या बाजूला, अख्ख्या गावात नाव टाकलं, तू संन्यासी है ना. का एसटी आपली आहे ना, आपली म्हणल्यावर काय झालं, कोणी थुकल सीट फाडल. अरे जगातला एकमेव देश आहे ना, अमेरिकेचे जपानचे लोक प्रवासाला जाताना सुई धागा सोबत ठेवतात. का, राष्ट्राची मालमत्ता, स्वतःची मालमत्ता समजून तिची मी देखभाल घेईल, ते सीट शिवण्याचा प्रयत्न करतात. का, राष्ट्राची संपत्ती आपली आहे. आणि आपल्या इथं भिकारचोट एसटीत बसते, ट्रेनमध्ये बसते, पहिले पाहते सीटात एक बोट जाते का, एक गेल्यावर दुसरं घालते, दुसरं गेल्यावर तिसरं घालते, अख्खा हात घालते, आणि सीटातला जोपर्यंत पुठा याच्या हातात येत नाही तोपर्यंत याच्या आत्म्याला समाधान लाभत नाही. काय धतुरा परिवर्तन झालं. आता काही काही खाली बसलेत, ह्या जर मॅट असत्या हिरव्या रंगाच्या, हिरव्या मॅट, तर काही काही ना बोटानं करतुडू करतुडू त्याचे धागे काढले असते. जोपर्यंत खालची फरची दिसत नाही तोपर्यंत याच्या आत्म्याला समाधान लाभत नाही. तरी भारताच्या प्रतिज्ञेत साहेब भारत माझा शब्द वापरला आहे. का, मला ती नैतिक जबाबदारी कळाली पाहिजे. घर माझं आहे, मी घरात थुकत नाही, पण शाळा माझी आहे, तिला माझी म्हणत नाही, आपण आपली म्हणतो, म्हणून कुठेही थुकतो. सार्वजनिक शौचालय
त्याला आपलं म्हणतो, तिथं काही लिहितो, त्या ठिकाणी कुठेही थुकतो. जिल्हा परिषदेची इमारत आपली म्हणतो, त्या कोपऱ्यामध्ये आपण थुकतो. तसं घरामध्ये आपण घर माझं म्हणतो, घरामध्ये माय आपली म्हणतो, मोठं सांभाळाल नाही तर लहान सांभाळाल, नाही तर माय वृद्धाश्रमात जाईल. बाप आपला म्हणतो, मोठं सांभाळाल लहान सांभाळ, नाही तर बाप बहिणीकडे जाईल. पण बायको माझी म्हणतो, तिला तुलाच सांभाळावं लागल. लोकांनी सांभाळावं, कार्यक्रम बिघडेल ना तुला. मग जसं बायकोला माझी म्हणतो ना, तसं माईला पण माझी म्हणता आलं पाहिजे, बापाला पण माझं म्हणता आलं पाहिजे. आणि रस्त्यानं चालताना प्रत्येक शासकीय मालमत्तेला ही माझी मालमत्ता म्हणता आली पाहिजे. का तर पहिल्यांदा हृदयात माझ्या भारत माझा देश आहे हे जगवता आलं पाहिजे. त्याला कोणाच्या भाषणाची गरज आहे का? म्हणून मोठे व्हा, अभ्यास करा. अभ्यास करताना जागा मोठ्या आहेत. 75,000 पदांची भरती आहे. पण शासन TCS कडे परीक्षा घेणार आहे. साहेबांना विनंती आहे, तुमच्या संपर्कात जे नेते आहेत त्यांच्याकडे हा TCS चा मुद्दा मांडणं गरजेचं आहे. कारण हे TCS वाले काय करायलेत, 1,000 रुपये फॉर्म भरायचे, 900 रुपये ऑर्डर कास्टला आहे. त्यानंतर एका पोराला 10 फॉर्म भरायचे, तर 10,000 त्यांना आणायचे कुठून? त्याच्या माईला शेतात काम केल्यावर 500 रुपये हजेरी आहे आणि त्याला फॉर्म भरायला 10,000 लागलेत. कित्येक पुण्यातलं वास्तव आहे. लेकरं एक टाईमचं जेवून शिकतात, दुसऱ्या टाईमला मेस लावायला पैसे नाहीत. ती परिस्थिती या महाराष्ट्रात आहे. आणि समाधानाची व्याख्या आहे की मला लोकांनी किती मदत केली, याच्यापेक्षा मी लोकांना किती मदत केली ही यादी मोठी झाली की मला समाधान लाभते. माझ्या ताटात भाकर आहे, माझ्या दुडीत भाकर आहे. पण एक व्यवस्था आहे, ज्या ताटात बी भाकर नाही, दुडीत बी भाकर नाही, तर माझ्या दुडीतली भाकर वाळण्या अगोदर त्या ताटात पडली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा खरा मी वारसदार आहे हे म्हणायला काही हरकत नाही. ते करावं लागणं गरजेचं आहे. म्हणून इथं शिकणाऱ्या मुलांनाही विनंती आहे, तुमची परिस्थिती ताण द्यायली, अडचण द्यायली आहे, शिकायचंय. परभणीला स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी आपली संस्था आहे. तुला नोकरी लागेपर्यंत तो खाणं पिणं राहणं हे सार्थेचेच घेत असतो म्हणलं ना. तुझी नोकरी लागेपर्यंत तो खाणं पिणं राहणं, तुला मायबापा नसतील तर तुझ्या लग्नाची पण व्यवस्था मीच करेल, भाऊ म्हणून ताण घेऊ नको. तुला मोफत शिकवेल. फक्त विनंती आहे, रीलच्या नादी लागू नको. आणि तुला एक विनंती आहे, जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूँ. तो स्टेटस 20 किलो वजन तो उचलून बाजूला ठेवता येते तुला. आणि तो स्टेटस आहे जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूँ. कौन कब किस हालात में बदला सबका हिसाब रखता हूँ. आणि तू मेडिकलवर 8,000 रुपये महिन्यानं गोळ्या ऐकायला, तू कोणाचा बदला घेणार? त्यामुळे स्टेटस सूट झालं पाहिजे, ते काम करा. देशाला आपलं माना, देशाच्या संपत्तीला आपलं माना. घरी गेल्यावर उद्यापासून एक नवीन प्रकल्प मायबापाच्या पाया पडा, गुरुजनांचा आदर्श करा. आणि महत्त्वाची गोष्ट आहे, जाती धर्माला फाट्यावर राहणार. आपला एखादा ग्रुप आहे, त्या ग्रुपवर धर्माच्या विरोधात, समाजसुधारक विचारवंताच्या विरोधात एखाद्या भिकारचोटानं वाईट साईट काही लिहिलं तर पहिलं तुमचं काम आहे तो व्हिडिओ तिथंच डिलीट मारा, त्याला व्हायरल करू नका. काही भिकारचोटं जाणून बुजून महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करायलेत. ते वातावरण तुमच्यासारख्या युवकांच्या डोक्याच्या माथी लावून महाराष्ट्राचं वातावरण खराब होऊ द्यायचं नसेल तर विनंती एकच आहे, मोबाईलपासून थोडं अलिप्त राहा, अभ्यासाकडे लक्ष द्या. कारण पुरो तुम्हारा समय अगर तुम तुम्हारे लिए खर्च करेंगे तो आने वाली पीढ़ी मोबाईल में तुम्हें सर्च करेंगी. तुम्हाला लोकांनी सर्च करावं अशी तुमची इच्छा असेल तर आताचा वेळ तुम्हाला देसाल अशी एक विनंती करतो. मायबापाचा फोटो आरशावर ठेवायचा, परिस्थिती बेजार करायली, त्या परिस्थितीसाठी तुमचा आमचा करता धरता कोण? तर तुझ्या जीवनाचा तू शिल्पकार आहे म्हणून एक वाक्य म्हणायचं, अय बुरे वक्त जरा अदब से पेशा, अय बुरे वक्त जरा अदब से पेशा. वक्त भी कहाँ लगता है वक्त को बदलने के लिए. सीढ़ियाँ उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है, मंजिल तो हमारी आसमां है, रस्ता खुद बदलना है, रस्ता खुद बदलना है. ते काम तुम्ही करसाल. मला या ठिकाणी बोलवलं. येणाऱ्या काळात छत्रपती प्रतिष्ठान याचा मी अधिकृत सदस्य आहे. येणाऱ्या काळात वक्ता दुसरा असेल, पण ताई साहेबाच्या नेतृत्वाखाली जेव्हा हा कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमाला आवर्जून इथं हजेरी लावेल. हा शब्द इथून द्यायलो. गुरुपौर्णिमानिमित्त गुरुजनांचा आदर करसाल. आपलं एक आदर्श नेतृत्व येणाऱ्या काळात साहेब कार्यक्रम ठेवतील, ताई कार्यक्रमाचे आयोजक असतील, साहेब अध्यक्षीय व्यासपीठावर असतील, कुठला तरी एक वक्ता बोलायला कार्यक्रम. तू त्या खुर्चीवर बसलेली असेल, तू तिथं खुर्चीवर बसलेला असेल, तू नाव घेतलं जाईल. पण तुया पहिले तुया मायबापाचा सत्कार म्हणून तुया मायबापाला फाटक्या तुटक्या कपड्यामध्ये असणार आपला बाप आपली माय यामधल्या रस्त्यातून येतील. हे बाजूचे लोक तुया बापासाठी तुया माईसाठी मनाभावातून टाळ्या वाजवतील. तुझी छाती अभिमानानं फुलून जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श तू डोक्यात ठेवशील. एवढेच आशीर्वाद एक मोठा भाऊ म्हणून तुला देतो. थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय संविधान.